छोटम भोईर यांनी मी कुठेही जर 1 रुपयाचा खोटा बिल जर काढला असेल आणि त्याही जर सिद्ध केला तर मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देईल, नाहीतर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा। आणि आमची काय अंडीपिली बाहेर काढण्याच्या अगोदर त्याचीच अंडीपिली आम्ही बाहेर काढणार आहोत। आणि त्याचे भाडखाऊ म्हणून जो माझ्यावर जी टीका केली, आता कोणी सभापती असताना कोणी कोणाची भाड खाल्ली आणि आता कोणची बंगल्यावाल्यांची कोण भाड खातोय हे पण सारे जनतेला माहित आहे। आणि जी त्यांची आम्हाला डिवचू नका, 10,000 माणसं गोळा करेन असं जे वक्तव्य केलेत, दादागिरीची भाषा वापरली, तर मला छोटम भोईर यांना सांगणं आहे, त्याही टायमिंग वेळ तारीख ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी राजाकीने तिथे यायला तयार आहे। आणि ते जेव्हा 10,000 लोक उभं करते असे सांगतात तर मी अख्खा जिल्हा उभा करू शकतो। परत शुक्रवारी 9 तारखेला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीला शिवसेनेच्या नेत्या आणि सर्वच नेते मंडळी उपस्थित होते। त्यावेळेला जो विषय झाला की अलिबाग आणि पेनमध्ये भारतीय जनता पार्टीची अलिबागमध्ये जे छोटम भोईर यांनी शिवसेनेच्या विरोधात स्वतःची उमेदवार डिक्लेअर करून सोशल मीडियावर जे बॅनर पाठवायला सुरुवात केल्यानंतर मी तिथे माझे जे विचार आहेत ते विचार मांडताना मी सांगितलं की कुठेतरी छोटम भोईर यांनी माकड चाले करू नये, ते कुठेतरी थांबवावे, एवढंच बोललो मी। स्वतः त्यांना माकड, माझ्या भाषेमध्ये मी काय बोललो नाही, माकड चाले थांबवावे एवढंच बोललो। आणि त्यानंतर शनिवारी त्यांनी जी प्रतिक्रिया दिली, म्हणजे शासकीय कार्यक्रम, आदिवासींचा शासकीय कार्यक्रम होता आणि त्या शासकीय कार्यक्रमामध्ये जे माझ्यावर चोर, खोटी बिलं काढली अशी जी वक्तव्य केले, त्या वक्तव्याचा जनतेला कुठेतरी खुलासा करायला पाहिजे म्हणून आज मी पत्रकार परिषद घेतली। परंतु शिवसेनेच्या नेत्यांचं आम्हाला एक सांगणं आहे की निवडणुकीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी जे अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी इथपर्यंत जे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचे काम करतात, पण काल येऊन भारतीय जनता पार्टीमध्ये येऊन कुठेतरी शिवसेना भाजपा युतीचा जर तुटण्यासाठी किंवा त्या युतीला कुठेतरी हे होण्यासाठी जर गालबोट लागण्यासाठी जर प्रयत्न करतात तर ते कुठेतरी ते थांबवायला पाहिजे। छोटम भोईर आमदार व्हायला निघालेत, त्याही त्यांचा पक्ष वाढवावा, हे कोणालाही ज्याचा त्याचा पक्ष ज्यांनी त्यांनी वाढवायलाच पाहिजे, त्या मताशी आम्ही आमचं काय घेणं देणं नाही। परंतु आमदार होण्यासाठी जे निघालेत, पण छोटम भोईर ज्या वेळेला 2दा जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आलेत, तो एक ऍक्सिडेंट होता, कारण त्यावेळची राजकीय परिस्थिती वेगळी होती। ते कसे निवडून आले, काय निवडून आले ते त्याचा आम्हीच साक्षीदार आहोत। आणि आता आमदार होण्याऐवजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून छोटम शेठ यांनी निवडूनच येऊन दाखवावं। अलिबाग मुरुड हा विधानसभा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्ष शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेने इथे निवडणुका लढलेल्या आहेत। गेल्या टर्मला महेंद्र शेठ दलवी निवडून आले आहेत। तर ह्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीकडे अजूनपर्यंत बीजेपी कडनं कुठल्या प्रकारची युतीमध्ये मागणी झालेली दिसत नाही। हे फक्त स्वतः स्वयंघोषित पुढारी आमदारकी निवडणूक लढवणार म्हणून त्यांची जे हे माकड चाले चालू आहेत। पण एका बाजूला ते शिवसेनेच्या नेते मंडळांकडे सुद्धा भेटीगाठी घेत असतात। जर इथून त्यांना सीट मिळाली नाही तर कुठेतरी सेनेकडनं सीट मिळेल, म्हणजे उभाटाकडनं सीट मिळेल, याची सुद्धा चाचपणी ते करत आहेत। म्हणजे नक्की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात की ही शिवसेना भारतीय जनता पार्टीची युतीच्या उमेदवाराला कुठेतरी धोका निर्माण व्हावा यासाठी कोणाची तरी तुम्ही सुपारी घेतलीत आहात का, असं आम्हाला वाटतंय। गेल्या टर्मला महेश बालदी निवडून आले, तर आता सर्वांनाच वाटायला लागलं की आपण सुद्धा महेश बालदी होऊ शकतो। पण ते महेश बालदी एकच होऊ शकतो, अलिबागमध्ये महेश बालदी होऊ शकत नाही। छोटम शेठ हे सभापती जे होते त्यावेळेला समाज कल्याण खात्याचे जे टेंडर निघाले आणि ते टेंडर ऑनलाईन न करता ऑफलाईन टेंडर काढले आणि त्यावेळेला सुद्धा त्यावेळेचे पेपर तुम्ही चेक करा, त्यावेळेला सुद्धा मीच स्वतः त्यांच्या विरोधात बातमी दिली होती आणि त्यांच्या पेपरमध्ये पण ती बातमी आली होती। मी त्यांच्याकडे ह्यासाठी गेलेलो, त्यांच्याकडे गेलो नव्हतो, समाज कल्याण अधिकारी ह्यांच्याकडे विचारणा करायला गेलेलो की ते तुम्ही जे टेंडर काढलेत, जे समाज कल्याण मधून आदिवासी किंवा इतर समाजासाठी जे सायकल किंवा भांडी पुरवण्याचा जो टेंडर असतो,
ते ऑनलाईन न करता ऑफलाईन केला आणि मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागितली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात मी बातमी दिल्या, शिवला निवेदन दिले. त्यासाठी मी समाज कल्याण अधिकारी ज्यावेळेला लेंडी होते त्यांना भेटायला मी गेलो होतो. छोटम शेटकडे आम्ही गेलो नव्हतो आणि छोटम शेटने काही छोटम शेटचा काम द्यायचा किंवा काय द्यायचा हा अधिकार छोटम शेटकडे नव्हताच, तो अधिकार पप्पू शेटकडे होता. लोकशाहीमध्ये कोणी निवडणूक लढायची आणि काय तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आम्ही युतीच्या धर्मावर आणि जे आम्हाला पक्षाने शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी जो आम्हाला आदेश दिला किंवा जे युतीमध्ये कसं ज्या सीट कुठल्या आहेत त्या कोणी लढायचं आणि तिथे कशी जास्तीत जास्त तो आमदार निवडून येतील जिल्ह्यामध्ये, ह्याप्रमाणे आम्हाला जे आदेश देते आदेशाप्रमाणे आम्ही युतीचा धर्म आमच्याकडनं पाळला जातो. परंतु जे काल परवा बीजेपी मध्ये आलेत आणि युतीमध्ये वातावरण खराब करण्याचा जे प्रयत्न करत आहे, असं कुठेही कोणी सांगितलं नाही की अलिबागच्या सीटवर भारतीय जनता पार्टीने हक्क दाखवलाय. ते स्वघोषित पुढारी स्वतः मी आमदारकीचा उमेदवार म्हणून ते स्वतः डिक्लेअर करतात. पक्षाकडनं कुठलीही मागणी झालेली नाही. हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेच्याच वाट्याला आलेला आहे. त्यामुळे महेंद्र दळवी हे आमदार 100% होणार. भारतीय जनता पार्टीकडनं जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष सुद्धा निवडणूक लढतील. हे सुद्धा कित्येक वेळेला कित्येक मीटिंगमध्ये त्यांनी जाहीर वक्तव्य करून दाखवलं, बोलून दाखवलेलं आहे. आणि अपक्ष सीट लढायच्या ऐवजी त्यांनी शिवसेनेच्या नेते मंडळींबरोबर पण संपर्क साधून उभाटाकडनं सीट मिळतोय की नाही याची सुद्धा चाचपणी केलेली आहे. त्यांच्या नेते मंडळीशी बैठकी घेतलेल्या आहेत. जर इकडनं तसं झालं नाही तर मग आम्ही तिकडनं कशी सीट मिळेल ह्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. प्रसाद भोईर हे भारतीय जनता पार्टीमध्ये 1 वर्षापूर्वी ते गेले आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली जे धैर्यशील दादा अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि तिथले भारतीय जनता पार्टीचे आमदार रविशेठ पाटील आहेत, सिनियर आहेत ते, आणि ते आमदार आता सुद्धा आहेत आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा मतदारसंघा म्हणजे पेन विधानसभा मतदारसंघावर अध्यक्ष म्हणून प्रसाद भोईर हे तिथे काम करत होते आणि ते पक्षाचं काम करत असताना कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल ते पाळत नव्हते आणि आतून जे आमदारकी लढवणार किंवा भावी आमदार अशी जे सोशल मीडियावर ते बॅनर स्वतःहून पसरवले गेले आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी आणि जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई केली. तर त्यांच्यावर कारवाई झाली म्हणून आम्ही इकडे ह्या अलिबागच्या भोईरांवर कारवाई होण्यासाठी आम्ही सांगत आहे. आणि प्रसाद भोईरची जर तुम्हाला हिस्ट्री सांगितली तर हे आमच्या बाजूलाच माझ्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये 125 एकर 125 म्हणजे एकर जमीन शेतकऱ्यांची कशी बळकावून घेतली आणि JSW कंपनीने त्या शेतकऱ्यांना 60 लाख रुपये एकरी भाव दिलाय आणि तो भाव प्रसाद भोईर आणि त्यांच्या बरोबर असणार त्याचे मित्र आमच्या विभागातला त्याही शेतकऱ्यांना 13 लाख रुपयाचा भाव दिलेला आहे आणि जमिनी खरेदी केल्यात. आणि असे तुम्ही लोकांना फसवून जर व्यवहार करत असाल आणि आमदारकीचे स्वप्न बघत असाल तो लोक एवढे काही वेडे नाही. तुम्ही पैसा कसा कुठल्या मार्गाने कमवलात काय कमवत ह्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. पण माझ्या पंचकृषीतील माझ्या हद्दीतील 125 एकर जागा ही 60 लाख रुपयाचा कंपनीचा भाव असताना 13 लाख रुपये एकरीमध्ये त्याही खरेदी केली. प्रसाद भोईर यांनी ह्या पंचकृषीमध्ये आणि त्या जागेवर येऊन फक्त पाय ठेवून दाखवावा. मग शेतकरी काय जागा आहे ती त्याला त्यांची जागा दाखवते.